नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य मर्दे। आजचा व्हिडिओ हा त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना लेखीमध्ये भरपूर अभ्यास करून सुद्धा मार्क वाढत नाही। त्यांचा स्कोर हा 70, 75, 80 इथपर्यंतच राहतो। पण जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला लेखीमध्ये 85 ते 90च्या वरती मार्क पाहिजेत, तर तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता। तर मुलं भरपूर अभ्यास करतात पण त्यांचा मार्क वाढत नाही, तर त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी आपण प्रश्नपत्रिका सोडवायला पाहिजे। नुसतं प्रश्नपत्रिका सोडून तुम्हाला जमणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करता आलं पाहिजे। तर प्रश्नपत्रिका ॲनालिसिस काय असतं? तर आपण प्रश्नपत्रिका जेव्हा आपण सोडवतो तेव्हा जे आपले चुकलेले प्रश्न असतात ते आपण एका वहीवरती लिहून घ्यायचे आहेत। चुकलेल्या प्रश्नांपैकी ते तुम्हाला जे 4 ऑप्शन असतात त्या 4 ऑप्शनच्या आजूबाजूची माहिती आपण त्या पुस्तकातून जाऊन वाचून घ्यायची आणि ती एका कागदावरती किंवा एका वहीवरती उतरवायची आणि ते पाठांतर करायचं। समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती पुस्तकं लिहिली किंवा कोणती वृत्तपत्रकं लिहिली, असं तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये दिलेलं असेल तर तुम्ही 4 ऑप्शन बघा। ते उत्तर समजा चुकलं असेल तर ही पुस्तकं दुसरी बाकीची 3 पुस्तकं कोणी लिहिली किंवा 3 वृत्तपत्र कोणी काढली, तर ते तुम्ही तुमच्या पुस्तकातून किंवा तुमच्या रेफरन्स बुकमध्ये जाऊन बघा आणि ते सोडवा। असं तुम्ही प्रत्येक प्रश्न तुम्ही जर चुकलेले प्रश्न जर सोडवत राहिला तर तुमची एक लिस्ट बनते, एक चुकलेल्या प्रश्नाची एक वही बनते। तर ती वही तुम्ही अभ्यास करण्यासाठी वापरता। असं केल्याने तुमचा जीकेचा अभ्यास हा पूर्ण होईल, कारण की पोलीस भरतीला जीके हे विद्यार्थ्यांना खूप टफ जाते। एवढा मोठा जीकेचा अभ्यास सिलेबस कसा पूर्ण करायचा, तर तुम्ही असा जीकेचा अभ्यास पूर्ण करू शकता। तसंच पॅटर्न हा मराठी व्याकरणासाठी लागू होतो आणि गणितासाठी सुद्धा लागू होतो। तुम्ही गणिताचा आणि मराठी व्याकरणाचा अभ्यास सुद्धा या प्रकारे करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्राला नक्की शेअर करा। अजून कोणत्या ग्राउंडबद्दल किंवा लेखीबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। कशाबद्दल माहिती पाहिजे, कोणत्या विषयाबद्दल माहिती पाहिजे, मी तुम्हाला ती माहिती नक्की देईल। जय हिंद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।